सलग काही दिवस शेअर मार्केट झपाट्यानं वाढलं की पुन्हा थोड्याफार प्रमाणात घसरण लागते। हा आजवरचा अनुभव आहे। गेल्या आठवड्यात सेन्सेक्सनं तेजी ठेवली होती, तर सोमवार नंतर आज शेअर बाजारात घसरण होती। आज दिवसभरात सेन्सेक्स 530 अंकांनी घसरून 85,138 अंकांवर आला, तर निफ्टीमध्ये 143 अंकांची घट झाली। त्यामुळे गुंतवणूकदारांचं 2.1 लाख कोटींचं नुकसान झालं। पण ही घसरण अपेक्षित असून गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। बीएसई सेन्सेक्सचे 30 पैकी 10 समभाग आज हिरव्या रंगात म्हणजेच वाढीसह बंद झाले। त्यामध्ये एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते, तर अन्य 20 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले। दिवसभरात सेन्सेक्स 503 अंकांनी घसरून 85,138 वर आला, तर निफ्टी 143 अंकांनी खाली येऊन 26,032 वर बंद झाला। गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात तेजी होती, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली। शिवाय हेवीवेट शेअर्समध्ये नफा वसुली झाली। परिणामी आज शेअर बाजार खाली आला। त्यातून गुंतवणूकदारांना 2.1 लाख कोटींचा फटका बसला। पण तज्ज्ञांच्या मते ही घसरण अपेक्षित होती। लवकरच पुन्हा भारतीय शेअर बाजारात चढता आलेख असेल, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी गडबडून जाण्याची गरज नाही।